we have taken some of the problems on the third use of the dimensions. Today we are going to take again some of the problems which are asked in JEE and NEET exam. किंवा त्या अगोदर आपण आपल्या बुकमधले काय प्रॉब्लेम घेऊ. एक प्रॉब्लेम आहे, अनसॉल्व्ड प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आपण घेऊ. आवाज येतोय सर्वांना? प्रॉब्लेम नंबर आहे 9 नंबरचा प्रॉब्लेम आहे, पेज नंबर 15 वर. काय प्रॉब्लेम? an object is falling freely, an object is falling freely under the gravitational force. Its velocity after traveling a distance h is v. त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी दिली आपल्याला v, किती डिस्टन्स नंतर? h एवढ्या डिस्टन्स नंतर. इफ v डिपेंड अपॉन ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, if v depends upon gravitational acceleration, g या g वर डिपेंड असेल v, and distance. Prove with dimensional analysis. काय प्रूफ करायचे? that v equals to k square root of gh. हे रिलेशन काढायचे आपल्याला. where k is constant, where k काय आहे? तो कॉन्स्टंट आहे. आपल्याला हे रिलेशन काढायचे. लक्ष द्या, काय दिले माहिती आहे का? हा समजा एक ऑब्जेक्ट आहे, याला आपण एका हाईटवरून, पृथ्वीच्या सरफेस पासून याची काहीतरी हाईट आहे, या हाईटवरून त्याला रिलीज करतोय. तर जसं जसं खाली जाऊ तर त्याची व्हेलॉसिटी काय होत असेल? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे त्याची व्हेलॉसिटी किती होईल? चेंज होईल. आणि ती किती झाली? v झाली. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे होतंय काय? तो ॲक्सेलरेशन, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन चेंज होतं, आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन बदलायले म्हणजे काय बदलायले? व्हेलॉसिटी चेंज होईल. म्हणजे व्हेलॉसिटी g आणि h, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीमुळे होणारं ॲक्सेलरेशन, आणि सरफेस पासून त्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स म्हणजे हाईट, दोघांवरही डिपेंड आहे. आणि व्हेलॉसिटी इक्वल्स टू k स्क्वेअर रूट ऑफ gh हे रिलेशन आहे. हे रिलेशन प्रूफ करायचं आपल्याला. ओके, समजले प्रॉब्लेम काय आहे? तर कशाचा यूज करून? डायमेन्शनचा यूज करून. ओके, प्रॉब्लेम कळाय काय आहे? तर व्हेलॉसिटी जी आहे ती डिपेंड आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g वर, आणि आणखी डिपेंड आहे कशावर? h वर. सरफेसपासून त्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स किती आहे, पृथ्वीच्या सरफेसपासून त्याचा ऑब्जेक्टची हाईट काय आहे, त्यावर हे v डिपेंड आहे. आणि त्याचं रिलेशन हे आहे, पण हे आपल्याला काढायचं आहे कशाचा यूज करून? डायमेन्शन्सचा यूज करून. ओके, प्रॉब्लेम समजलाय? मला सगळा प्रॉब्लेम समजलाय का? हां, ओके. तर आपण प्रॉब्लेम सॉल्व करू. आपल्याला सरळ सरळ सांगितलं की व्हेलॉसिटी
इफ व्हेलॉसिटी डिपेंड अपॉन ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन जी, म्हणजे व्हेलॉसिटी डिपेंड आहे जीवर. आपल्याला माहित नाही डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन आहे का इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे, फक्त माहिती आहे आपल्याला जीवर डिपेंड. आणखी कशा डिपेंड सांगितले, डिस्टन्सवर. डिस्टन्स म्हणजे पृथ्वीच्या सरफेस पासून त्या ऑब्जेक्टची हाईट म्हणजे एचवर. आणखी व्हेलॉसिटी डिपेंड आहे कशावर, एचवर. या दोघांना कंबाईन लिहू आपण, याला असं लिहू आपण, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी एच. ओके, पण आता कसे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत, स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत का फक्त जी आणि एचला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत हे माहीत नाही. म्हणून आपण जीचा पॉवर काय घेऊ, एक्स, आणि एचचा पॉवर घेऊ वाय. तर व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल जी टू द पॉवर एक्स आणि व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एच टू द पॉवर वाय. एक्स आणि वाय या जी आणि एचचे पॉवर कन्सिडर करू आपण. आपल्याला माहित नाही ती एक्स आणि वायची व्हॅल्यू आपल्याला काढायची. तर प्रोपोर्शनॅलिटी साईन आपण नेहमी कशा रिप्लेस करतो, इक्वल टू आणि कॉन्स्टंटने. तिथं कॉन्स्टंट काय घ्यायला सांगितलं आपल्याला त्यांनी, के इज काय, कॉन्स्टंट. हे प्रोपोर्शनॅलिटी साईन आपण काढले इक्वल टू नी, आणि कॉन्स्टंट काय घेऊ आपण, के जी टू द पॉवर एक्स आणि एच टू द पॉवर वाय. हे आपल्याला रिलेशन मिळालं, याला नाव देऊ इक्वेशन नंबर 1. आता फक्त काय करायचं आपल्याला, डायमेन्शन ठेवायचे, कारण की आपल्याला यूजच करायचा डायमेन्शनचा. ओके, तर व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स काय आहेत, m टू द पॉवर 1, सॉरी m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 1 आणि t टू द पॉवर -1 व्हेलॉसिटी डायमेन्शन. लेफ्ट हँड साईडला काय व्हेलॉसिटी, राईट हँड साईडला के कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचे डायमेन्शन नसतात. जी चे डायमेन्शन्स m टू द पॉवर acceleration due to gravity, m to the power 0 acceleration चे dimensions, m to the power 0, l to the power 1 and t to the power -2. आणि हाईट म्हणजे डिस्टन्सचे डायमेन्शन्स काय, m to the power 0, l to the power 1 आणि t to the power 0. डिस्टन्स म्हणजेच काय, लांबी. त्याचं युनिट काय असेल, मीटर. मीटर कशाचं युनिट आहे, लेंथचं, म्हणून l to the power 1. तर व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि डिस्टन्स तिघांची डायमेन्शन आपल्याला माहीत झाली, तर पुटअप करूया इक्वेशनमध्ये. जी ची डायमेन्शन, एच ची डायमेन्शन, याचा पॉवर वाय, पुटअप करू आपण. व्ही ची डायमेन्शन्स काय आहेत, लेफ्ट हँड साईड m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 1, t टू द पॉवर -1. राईट हँड साईड काय, k इक्वल्स टू k जी m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 1. जी ची डायमेन्शन m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 1, t टू द पॉवर -2 आणि त्याचा पॉवर आहे, जीचा पॉवर आपण काय कन्सिडर केला, x. तसंच h m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 1 आणि t टू द पॉवर 0. हाईट म्हणजे डिस्टन्स ची डायमेन्शन, त्याचा पॉवर काय, y. आता पॉवरचं काय होईल, मल्टिप्लिकेशन्स m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 1, t टू द पॉवर -1, k as it is m to the power 0 multiplied by x 0, 1 multiplied by x, l to the power x, t to the power -2 multiplied by x, t to the power -2x. पॉवरचं मल्टिप्लिकेशन करून घेतो आपण. इथं m to the power 0 multiplied by y 0, l to the power 1 multiplied by y and t to the power 0 multiplied by y 0. गुणाकारामध्ये पॉवर्सचं काय होईल, गुणाकारामध्ये पॉवर्सची बेरीज होते, m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 1, t टू द पॉवर -1, k. इथे m चा पॉवर 0, इथे m चा पॉवर 0, इथे 0 + 0 0. इथे l चा पॉवर x आहे, इथे l चा पॉवर y आहे, इथे x + y. इथे t चा पॉवर -2x आहे, इथे t चा पॉवर 0 आहे, तर -2x + 0. आता फक्त करायचं काय, तर दोन्ही साईडच्या पॉवर्सचं कंपॅरिझन करायचं आहे. इथे m चा पॉवर 0 आहे, इकडे m चा पॉवर 0 आहे. ओके, इथे l चा पॉवर x + y आहे राईट साईडला, तर लेफ्ट साईडला l चा पॉवर किती आहे, 1. इकडे t चा पॉवर -2y आहे, सॉरी y नाही 2x, किती आहे, 2x आहे. तर इथं t चा पॉवर किती आहे, या साईडला -1. हे मायनस मायनस कॅन्सल, हे 2 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे आल्यानंतर डिव्हिजन मध्ये, x ची व्हॅल्यू काय येईल, 1/2. हे 2 इकडं x ला गुणाकारामध्ये, इकडे आल्यानंतर कशामध्ये येईल, भागाकारामध्ये. x ची व्हॅल्यू येईल 1/2. आलेली x ची व्हॅल्यू इथे ठेवा,
या इक्वेशनमध्ये. तर 1/2 अधिक y बरोबर काय येईल 1. 1/2 तिकडे गेल्यानंतर काय होतील वजा, तर y बरोबर काय येईल 1 वजा 1/2. आता 1/2 म्हणजे हाफ, 1 मधून हाफ गेला तर राहील हाफ. ओके, y इक्वल्स टू 1 मायनस 1/2. तर 1 मधून अर्धा गेला तर अर्धा राहील. तर y ची व्हॅल्यू किती आली 1/2 आणि x ची व्हॅल्यू पण काय आली 1/2. आलेल्या व्हॅल्यूज ह्या इक्वेशन 1 मध्ये ठेवू. पुट व्हॅल्यूज ऑफ x अँड y इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 काय v इक्वल्स टू k g टू द पॉवर x आणि h टू द पॉवर y. x आणि y ची व्हॅल्यू पुटअप करायची आहे. तर v k g टू द पॉवर x, x किती 1/2 आणि k y ची व्हॅल्यू h टू द पॉवर y ची व्हॅल्यू पण किती आली 1/2. आता या दोघांचाही पॉवर 1/2 आहे. ओके, तर याला आपण असं लिहू शकतो v k g मल्टिप्लाइड बाय h, याच्या ब्रॅकेटचा पॉवर 1/2 लिहू शकतो मी. आणि कशाचाही घातांक 1/2 याचा अर्थ काय, तर ती व्हॅल्यू कशामध्ये स्क्वेअर रूट मध्ये. तर v बरोबर काय येईल k याचा या ब्रॅकेटचा पॉवर किती 1/2 म्हणजे ते कशामध्ये स्क्वेअर रूट मध्ये gh. हे झालं रिलेशन, हे आपण प्रूफ केलं. v इक्वल्स टू k स्क्वेअर रूट ऑफ gh. हेच द प्रूफ. समजलंय? अरे यार, राईट साईडचं दिसत नाही. आता दिसतंय का रे? व्यवस्थित दिसतंय का आता? आता आहे का क्लिअर? आता व्यवस्थित दिसायला राईट. ब्लर होत आहे. मीरा गळेचा रेंजचा प्रॉब्लेम. रेंजचा प्रॉब्लेम. रिपीट बघा, एवढा पूर्ण प्रॉब्लेम पुन्हा रिपीट होऊन झाला. ठीक, चला तुम्ही मला लगेच सांगायचं. क्लिअर नसेल ना तर ते काय होते मध्ये का आपली परेशानी होते त्याच्यात. परेशानीचं नाही सर, ते इकडे तुम्ही लक्ष देऊ, तुम्ही शिकत राहा, आम्ही पाहतो तुम्ही. ठीक ठीक ठीक. लक्ष द्या, आपल्याला प्रॉब्लेममध्ये सांगितलंय की एक ऑब्जेक्ट आहे जो फ्रीली फॉल करतोय. कशामुळे? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. कोणताही ऑब्जेक्ट वरून खाली फेकला, वरून सोडला तर तो काय होतो? खाली येतो. तर तो कशामुळे? तो ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. तो ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आपण याच्या एवढ्या हाईटवरून एक ऑब्जेक्ट सोडलाय आणि त्याची व्हेलॉसिटी v आहे. तर त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनवर डिपेंड आहे, g वर डिपेंड आहे, आणखी कशावर डिपेंड आहे? डिस्टन्सवर, म्हणजे हाईटवर h. आणि v, g आणि h यांच्यामधलं रिलेशन हे आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. कशाचा यूज करून? डायमेन्शनचा यूज करून. त्यासाठी आपण कन्सिडर केलं की व्हेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे g टू द पॉवर x ला, व्हेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे हाईट टू द पॉवर y ला, h टू द पॉवर y ला. दोघांना कंबाईन लिहिलं आपण. व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू g टू द पॉवर x मल्टिप्लाइड बाय h टू द पॉवर y. प्रोपोर्शनॅलिटी साइन आपण रिप्लेस करतो इक्वल टू आणि कॉन्स्टंट k न, आणि बाकी इक्वेशन तुम्हाला एक नंबरचं दिसतंय कसं आहे. तर मग आपण फक्त काय केलं? व्हेलॉसिटी g आणि h याचे डायमेन्शन्स पुटअप केलेत. व्हेलॉसिटी डायमेन्शन इथं दिलेले आहेत मी, तुम्ही पाहू शकता. इथं g चे डायमेन्शन आहेत आणि ते h चे डायमेन्शन आहेत. h म्हणजे काय? हाईट म्हणजे डिस्टन्स. आता हे सर्व डायमेन्शन आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवले. लेफ्ट हँड साईडला व्हेलॉसिटी डायमेन्शन ठेवले.
राईट हँड साईडला के, जीची डायमेन्शन त्याचा पॉवर एक्स, एचची डायमेन्शन त्याचा पॉवर वाय. घातांकाचा काय होतो गुणाकार. इथे एमचा पॉवर 0, 0 मल्टिप्लाइड बाय एक्स 0, एल टू द पॉवर 1 मल्टिप्लाइड बाय एक्स, टी टू द पॉवर -2 मल्टिप्लाइड बाय एक्स -2x. सिमिलरली m to the power 0 multiplied by y 0, l to the power 1 multiplied by y, t to the power 0 multiplied by y 0. लेफ्ट हँड साईडला व्हेलॉसिटी आहे आणि इकडे या दोघांचा गुणाकार आहे. तर गुणाकारामध्ये यांच्या पॉवरची काय होईल बेरीज होईल. m टू द पॉवर 0 मल्टिप्लाइड बाय 0 0, 0 प्लस 0 0, l टू द पॉवर x, इथे l चा पॉवर y आहे x प्लस y, इथं t चा पॉवर -2x आहे, इथं 0 आहे तर -2x प्लस 0. आता फक्त एवढंच करायचं आहे की यांचे जे पॉवर आहेत एम एल आणि टी ची डायमेन्शन पॉवर हे आपल्याला कम्पेअर करायचे दोन्ही साईडचे. लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला एमचा पॉवर 0 आहे, लेफ्ट हँड साईडला एमचा पॉवर 0च आहे. राईट हँड साईडला एलचा पॉवर एक्स प्लस वाय आहे, तर तिकडं लेफ्ट हँड साईडला एलचा पॉवर 1 आहे, म्हणजे एक्स प्लस वाय इक्वल्स टू 1 लिहिलं आपण. राईट हँड साईडला टीचा पॉवर -2x आहे आणि लेफ्ट हँड साईडला तो किती आहे -1 आहे, तर 2a -2x इक्वल्स टू काय लिहिले आपण -1. ते मायनस मायनस कॅन्सल झालं, हे 2 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे आल्यानंतर डिव्हिजनमध्ये येईल, ती एक्सची व्हॅल्यू येईल 1/2. आता आलेली एक्सची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुटअप करू आपण. काय झालं ठीक आहे. तर आपण इथं एक्सची व्हॅल्यू काढली आहे 1/2. आलेली एक्सची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुटअप केली, एक्स प्लस वाय इक्वल्स टू 1 या इक्वेशनमध्ये पुटअप केली. एक्सची व्हॅल्यू 1/2 प्लस वाय इक्वल्स टू 0 1. 1/2 तिकडे गेल्यानंतर मायनस होईल, तर वाय इक्वल्स टू 1 मायनस 1/2. 1 मधून अर्धा गेला तर काय राहील, अर्धा राहील, हाफ राहील, म्हणजे वायची व्हॅल्यू आली 1/2. एक्स आणि वायची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली, ती इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटअप केली. इक्वेशन नंबर 1 काय, व्ही इक्वल्स टू के जी टू द पॉवर एक्स एच टू द पॉवर वाय. हे एक्स आणि वायची व्हॅल्यू ठेवली, तर जीचा पॉवर 1/2 आहे, एचचा पॉवर 1/2 आहे, तर याला ब्रॅकेटमध्ये लिहू आपण जी एच आणि त्याचा पॉवर 1/2 लिहिला. कशाचा आहे घातांक 1/2, म्हणजे ती व्हॅल्यू स्क्वेअर रूटमध्ये आहे, तर त्याला आपण स्क्वेअर रूटमध्ये लिहिलं. तर अशा पद्धतीने आपण व्ही इक्वल्स टू के स्क्वेअर रूट ऑफ जी एच हे रिलेशन प्रूफ केलं. ठीक आहे, पाहून घ्या कोणाला काय अडचण आहे का. ठीक आहे, मी होप करतो तुम्हाला समजलंय. आपण नेक्स्ट काही प्रॉब्लेम घेऊ. ओके, जे आपण वेगवेगळ्या परीक्षेला विचारलेले प्रॉब्लेम आपण पाहू या ॲप्लिकेशनवर. तर आपल्याला एक प्रॉब्लेम आहे 2003 ला विचारलेला आहे. प्रॉब्लेम असा आहे की प्रॉब्लेम काय आहे, फ्रिक्वेन्सी इज अ फंक्शन ऑफ डेन्सिटी. फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता. फ्रिक्वेन्सी इज अ फंक्शन, फंक्शन म्हणजे डिपेंड आहे. फ्रिक्वेन्सी इज अ फंक्शन ऑफ डेन्सिटी, कॉमा लेंथ, डेन्सिटी रो, मराठीतले 9 काढायचे. लेंथ, लेंथ आता इथे स्मॉल एन दाखवली. अँड सरफेस टेन्शन, तर सरफेस टेन्शन काय आहे ते मी सांगतो.
surface tension T, then its value is, then its रिलेशन इज किंवा व्हॅल्यू इज काही म्हणलं तरी चालतं. तर आपल्याला तीन रिलेशन दिलेत, 4 ऑप्शन दिले त्याच्यात. पहिला ऑप्शन आहे के कॉन्स्टंट आहे, के रो टू द पॉवर 1/2 a टू द पॉवर 3/2 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ टी, हे एक रिलेशन दिलेलं आहे. बी के रो टू द पॉवर 3/2 a टू द पॉवर 3/2 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ टी, हे दुसरं रिलेशन दिलेले ऑप्शन. तिसरा ऑप्शन दिलेला आपल्याला सी के रो टू द पॉवर 1/2 a टू द पॉवर 3/2 आणि डिवायडेड बाय टी टू द पॉवर 3/4. आणि लास्ट ऑप्शन दिला आपल्याला डी, नन ऑफ दीज, नन ऑफ दीज, यापैकी कोणताही नाही. हे प्रॉब्लेम विचारलेला आहे स्पर्धा परीक्षेला 2003 ला. तर तुम्हाला काय सांगितलं माहिती आहे का, फ्रिक्वेन्सी जी आपण एफ न दाखवतो, कधी कधी स्मॉल एन न दाखवतो, वारंवारिता नाव ऐकलं असेल तुम्ही कदाचित. तर फ्रिक्वेन्सी ही डिपेंड आहे कशावर, डेन्सिटीवर डिपेंड आहे, लेंथवर डिपेंड आहे आणि आणखी सरफेस टेन्शनवर डिपेंड आहे. आणि त्यावरून आपल्याला सांगायचे त्याचं रिलेशन काय आहे. आलेलं रिलेशन जर यापैकी असेल तर ऑप्शन, जे कोणता ऑप्शन बरोबर असेल तो ऑप्शन बरोबर आहे. आणि आलेलं रिलेशन यापैकी नसेल तर नन ऑफ दिस हे रिलेशन आन्सर बरोबर आहे. ठीक आहे. तर आपण याला प्रूफ करू. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर फ्रिक्वेन्सी दाखवतात एन ने, आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड, टाइमचा रेसिप्रोकल म्हणजे फ्रिक्वेन्सी. म्हणजे याचं युनिट काय येईल, 1/सेकंद. सेकंद वर गेल्यानंतर याचा पॉवर काय नाही म्हणजे काय होईल, -1. याचे डायमेन्शन्स काय आहेत, तर याचं युनिट, फंडामेंटल युनिट काय, फ्रिक्वेन्सीचं फंडामेंटल युनिट आहे सेकंद इनवर्स. तर मग सेकंद कशाचं युनिट आहे, टाइमचं. त्याचे डायमेन्शन्स काय असतील, m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 0, t टू द पॉवर, याचा पॉवर किती, -1. त्याचे डायमेन्शन येतील -1. फ्रिक्वेन्सी लक्ष द्या. फ्रिक्वेन्सी म्हणजे 1/टाइम, टाइम पिरियड. मग टाइमचं युनिट काय, सेकंद. वर गेल्यानंतर -1 होईल हे. म्हणजे याचं युनिट काय आलं, सेकंद इनवर्स. फ्रिक्वेन्सीचं युनिट सेकंद इनवर्स आहे. सेकंद कशाचं युनिट आहे, टाइमचं. म्हणून t टू द पॉवर -1 हे त्याचे काय असतील, डायमेन्शन्स. नेक्स्ट डेन्सिटी. आता डेन्सिटी आपल्याला माहिती आहे, डेन्सिटी आपण बऱ्याचशा वेळेस पाहिलेले आहे, मास पर युनिट व्हॉल्यूम. तर kg डिवायडेड बाय व्हॉल्यूम, व्हॉल्यूम L³ मीटर क्यूब. यालाच कसं लिहू शकतो आपण, kg डॅश मीटर टू द पॉवर -3. आता kg कशाचं युनिट आहे, मासचं. तर m टू द पॉवर, याचा पॉवर काय म्हणजे काय असेल, 1. m टू द पॉवर 1. लेंथ आहे का इथं, यस. मीटर कशाचं युनिट आहे, लेंथचं. तर त्याचा पॉवर -3 आहे. आणि टाइम इथं आहे का, तर नाही, टाइम टू द पॉवर 0. त्यानंतर आहे लेंथ. तर लेंथ याचं युनिट काय, मीटर. म्हणून याचे डायमेन्शन m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 1. मीटर कशाचं युनिट आहे, लेंथचं. आणि t टू द पॉवर 0. आता नेक्स्ट आहे सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन म्हणजे फोर्स पर युनिट लेंथ. तर फोर्स पर युनिट लेंथ म्हणजे फोर्स डिवायडेड बाय लेंथ. मग फोर्स युनिट काय, न्यूटन. आणि डिवायडेड बाय लेंथचं युनिट मीटर. न्यूटनला आपण फंडामेंटल युनिटच्या फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो, kg मीटर पर
सेकंड स्क्वेअर, बरोबर आहे. आणि न्यूटनला, आणि भागिले काय मीटर आहे. मीटर मीटर काय होईल कॅन्सल, म्हणजे युनिट काय याचं के जी पर सेकंड स्क्वेअर. आता हे सेकंड स्क्वेअर वर गेल्यानंतर काय होईल मायनस. तर के जी कशाची युनिट आहे मासचं, याचा पॉवर 1. टाईमचं युनिट लेंथ इथं 0 आहे, टाईमचं पॉवर 2 आहे, वर गेल्यानंतर -2 होईल, तर इथं टाईम टू द पॉवर काय येईल -2. तर हे येथील डायमेन्शन्स कशाचे, सरफेस टेन्शनचे, हे आहेत फ्रिक्वेन्सीचे, हे आहेत डेन्सिटीचे, आणि हे आहेत लेंथचे. तर ह्या प्रॉब्लेमचा पुढे स्क्रीनशॉट काढून घ्या वाटल्यास तुम्ही, मी सध्या सॉल्व्ह करून देतो हे. ओके, हे डायमेन्शन आपण काढून घेतले, तर आपल्याला रिलेशन्स काय काढायचे. तर आपल्याला रिलेशन यापैकी एक रिलेशन आलं पाहिजे. यापैकी जर नसेल आलेलं रिलेशन तर नन ऑफ दिस हा ऑप्शन करेक्ट आहे. तर मग आपण कन्सिडर करू की फ्रिक्वेन्सी जी आहे एन जे आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला आहे, डेन्सिटीला, आणि त्याचा पॉवर काय घेऊ एक्स. आणखी फ्रिक्वेन्सी समजा डिपेंड कोणावर आहे, तर फ्रिक्वेन्सी डिपेंड आहे कशावर, लेंथवर. लेंथ कशाने दाखवली ए न, त्याचा पॉवर काय घेऊ वाय. आणखी डेन्सिटी कशावर डिपेंड सांगितली आपल्याला, सरफेस टेन्शनवर. तर आणखी डेन्सिटी एन डिपेंड आहे सरफेस टेन्शनवर टी वर, त्याचा पॉवर काय घेऊ आपण झेड. या तिघांवर फ्रिक्वेन्सी डिपेंड आहे. मग याच्यात रिलेशन काय माहित नाही आपल्याला, ते रिलेशन काढायचं. तर फ्रिक्वेन्सी डिपेंड आहे डेन्सिटी टू पॉवर एक्स, लेंथ टू द पॉवर वाय, आणि सरफेस टेन्शन टू द पॉवर झेड वर. आणि प्रपोर्शनॅलिटी साइन आपण रिप्लेस करतो इक्वल टू आणि कॉन्स्टंटने, तर इक्वल टू आणि हे कॉन्स्टंट के. डेन्सिटी टू द पॉवर एक्स, लेंथ टू द पॉवर वाय, आणि टी टू द पॉवर झेड. याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊ आपण. ओके, तर आता या एक्स वाय झेडची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. कशाचा यूज करून, या डायमेन्शन्सचा यूज करू. तर मग आपण यांचे डायमेन्शन ठेवून देऊ. फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन एम टू द पॉवर 0, एल टू द पॉवर 0, टी टू द पॉवर -1. हे फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन लेफ्ट हँड साइड इक्वल्स टू के. राईट हँड साइड काय रो डेन्सिटी एम टू द पॉवर 1, एल टू द पॉवर -3, आणि टी टू द पॉवर 0. याचा पॉवर काय घ्यायचा आपल्याला एक्स. ओके, त्यानंतर मल्टिप्लाइड बाय लेंथ. लेंथचे डायमेन्शन्स काय आहेत, एम टू द पॉवर 0, एल टू द पॉवर 1, टी टू द पॉवर 0, त्याचा पॉवर काय वाय आहे. त्यानंतर टाइमचे डायमेन्शन्स, टाइम नाही सरफेस टेन्शनचे डायमेन्शन एम टू द पॉवर 1, एल टू द पॉवर 0, आणि टी टू द पॉवर -2, आणि याचा पॉवर काय घेतला आपण झेड. सर्वांना व्यवस्थित दिसतंय का, क्लिअर आहे सर्व, नॉट क्लिअर. ठीक आहे, तर आपण सर्व डायमेन्शन पुटअप केलेत. आता पॉवरचं काय होईल मल्टिप्लिकेशन. तर नेक्स्ट टर्म तीच आहे आपली, एम टू द पॉवर 0, एल टू द पॉवर 0, टी टू द पॉवर -1, लेफ्ट हँड साइड ॲज इट इज. के एम टू द पॉवर 1 मल्टिप्लाइड बाय एक्स, एक्स. इथे एलचा पॉवर -3 मल्टिप्लाइड बाय एक्स, -3x. 0 मल्टिप्लाइड बाय एक्स 0. एम टू द पॉवर 0 मल्टिप्लाइड बाय वाय 0. एल टू द पॉवर 1 मल्टिप्लाइड बाय वाय वाय. टी टू द पॉवर 0 मल्टिप्लाइड बाय वाय 0. Similarly, m to the power 1 multiplied by z, z. L to the power 0 multiplied by z, 0. And t to the power -2 multiplied by z, -2z. ओके, तर आपण पॉवरचं मल्टिप्लिकेशन करून घेतलं. आता गुणाकारामध्ये घातांकाची काय होईल बेरीज. लेफ्ट हँड साइड ॲज इट इज, m to the power 0, l to the power 0, t to the power -1. k इथे m चा पॉवर x आहे, इथं 0 आहे, आणि इथं z आहे. तर x + 0 + z, तर काय येईल x + z. x + 0 + z काय येईल x + z.
इथे एलचा पॉवर -3x आहे, इथं y आहे, इथं 0 आहे. -3x प्लस y आणि प्लस 0 नाही लिहिलं तरी चालतं. इथे टीचा पॉवर 0 आहे, इथं 0 आहे आणि इथं -2z आहे. तर 0 प्लस 0 प्लस -2z, तर -2z ॲज इट इज. तर आपल्याला एक लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड मिळाली आहे. तर लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडच्या पॉवरचं आपल्याला इक्वेट करायचे. इथे एमचा पॉवर x प्लस झेड आहे, इथे एमचा पॉवर 0 आहे, म्हणजे x प्लस झेडची व्हॅल्यू इथं किती आहे? 0 आहे. इकडे एलचा पॉवर -3x प्लस वाय आहे, तर इकडं तोच पॉवर 0 आहे, म्हणजे -3x प्लस वाय इक्वल्स टू काय लिहू शकतो? 0. आणि इकडे टीचा पॉवर -2z आहे, तर इकडे किती आहे? -1 आहे. तर हे मायनस मायनस कॅन्सल होईल आणि झेडची आपल्याला व्हॅल्यू मिळेल. झेडची व्हॅल्यू येईल 2 इकडे डिव्हिजनमध्ये जाईल, तर 1/2. झेडची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1/2. आता ही आलेली झेडची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुटअप करा. आपल्याला काय माहिती आहे? x प्लस झेड बरोबर काय? 0 आहे. तर झेडची व्हॅल्यू पुटअप करा. x प्लस झेडची व्हॅल्यू 1/2 इक्वल्स टू 0. हे 1/2 तिकडे गेल्यानंतर काय होईल? मायनस. तर x इक्वल्स टू काय येईल? -1/2. x इक्वल्स टू काय येईल? -1/2. नेक्स्ट. आता x ची व्हॅल्यू माहिती झाली आपल्याला. आलेली x ची व्हॅल्यू आहे दुसऱ्या इक्वेशनमध्ये पुटअप करा. दुसरं इक्वेशन काय? -3x प्लस वाय इक्वल्स टू 0. आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची. तर आलेली व्हॅल्यू इथं पुटअप केली x ची -3 कंसामध्ये x ची व्हॅल्यू आहे -1/2 प्लस y बरोबर 0. आता मायनस मायनस काय होईल? प्लस. तर हे किती येईल? 3/2 प्लस y इक्वल्स टू 0. आणि 3/2 तिकडे गेल्यानंतर काय होतील? मायनस. तर y इक्वल्स टू काय येईल? -3/2. y ची व्हॅल्यू आली -3/2. आता आपण अशा पद्धतीनं x, y आणि z या तिघांच्या व्हॅल्यू काढल्यात. आलेल्या व्हॅल्यूज इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवून देऊ. तर फ्रिक्वेन्सी बरोबर k रो टू द पॉवर x आहे. तर रोचा घातांक x ची व्हॅल्यू किती आली? -1/2. a टू द पॉवर y आहे. y ची व्हॅल्यू किती आली? -3/2. आणि t टू द पॉवर z आहे. तर t ची व्हॅल्यू काय आली आपली? 1/2. तर z ची व्हॅल्यू आपली आली 1/2. तर आपण रिलेशन पुटअप केलं आणि रिलेशन पाहिलं. हे रिलेशन आहे. आता हे रिलेशन या चौघांसोबत कम्पेअर करा. यापैकी कोणतं आहे का ते? ओके, पुढे आणखी वाटल्यास आणखी सोल्युशन करू. n फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू k रो टू द पॉवर -1/2 a टू द पॉवर -3/2. आणि हे t जे आहे ते त्याचा पॉवर 1/2 आहे, तर त्याला कशामध्ये लिहू शकतो आपण? स्क्वेअर रूटमध्ये. ओके, तर लक्ष द्या, या तिन्ही ऑप्शनमध्ये 1, 2, 3 A, C, B या तिन्ही ऑप्शनमध्ये t जे आहे सरफेस टेन्शनचा स्क्वेअर रूट तो भागाकारामध्ये आहे. आणि आपला जो स्क्वेअर रूट आहे तो गुणाकारामध्ये आलाय. म्हणजे हे तिन्ही इक्वेशन्स काय आहेत? रॉंग इक्वेशन्स आहेत. ओके, आणि म्हणून ऑप्शन कोणता करेक्ट असेल आपला? नन ऑफ दीज. यापैकी ऑप्शन कोणता करेक्ट असेल? नन ऑफ दीज. ओके, नॉट क्लिअर? मेरा काय बाकीच्यांना दिसतंय का व्यवस्थित? समजलंय सर्वांना? आपलं आलेलं रिलेशन त्या तीनही रिलेशन सोबत मॅच करत नाहीये. याचा अर्थ हे तीनही रिलेशन रॉंग आहेत. म्हणून ऑप्शन कोणता करेक्ट असेल? नन ऑफ दीज. यापैकी कोणताही रिलेशन नाही. समजलाय प्रॉब्लेम? हा, ऑप्शन कोणता असेल मग आपला? नन ऑफ दीज. ठीक, बरोबर आहे. ऑप्शन नंबर डी. आपण जे रिलेशन शेवटचं काढलंय, काय आलंय? फ्रिक्वेन्सी n इक्वल्स टू k रो टू द पॉवर -1/2 a टू द पॉवर -3/2
आणि स्क्वेअर रूट ऑफ टी सरफेस टेन्शन. तर हे रिलेशन आपल्या दिलेल्या तीनही रिलेशनला मॅच करत नाहीये. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट असेल? नन ऑफ दीज, यापैकी कोणतंही रिलेशन बरोबर नाहीये. आपण काढलेलं ते रिलेशन बरोबर आहे. काय अडचण आहे कोणाला? बरं, सर्वांकडे पेन आणि वह्या आहे? ठीक आहे, एक प्रॉब्लेम लिहून घ्या. असाच एक प्रॉब्लेम आहे, तुम्ही करा आणि मला उद्या सांगा की कोणता ऑप्शन बरोबर असेल. मी वाटल्यास तुम्हाला ते प्रॉब्लेम सांगतो. लिहिता प्रॉब्लेम? माझा आवाज येतोय सर्वांना? चला लिहा. लिहा मग प्रॉब्लेम. if the time period capital T, if the time period capital T कौसामध्ये, if the time period कौसामध्ये capital T कौस बंद of vibration of a liquid drop, depends on surface tension S. Surface tension S, comma radius R, of the drop and density rho माहिती आहे कसं काढायचं तर मराठीतले 9, and density rho of the liquid. Then expression of time period T is capital T is. तर हा जो प्रॉब्लेम विचारलेला आहे तो विचारलेला AIIMS ला. ठीक आहे, ऑल इंडिया मेडिकल ते एक प्रायव्हेट मला वाटतं एक्झाम असते त्याला विचारलेला आहे. ठीक आहे, तर याचे ऑप्शन्स लिहून घ्या. मी ऑप्शन लिहून दाखवतो इथं फळ्यावर. ठीक आहे, एक मिनिट एक काम करा, या प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. याच्यामध्ये तुम्हाला सरफेस टेन्शनचे डायमेन्शन मिळून जातील. आपल्याला या प्रॉब्लेममध्ये पण सरफेस टेन्शनचे डायमेन्शन वापरायचे, ते दिले सरफेस टेन्शनवर डिपेंड आहे. तर इथं सरफेस टेन्शन टीनं दाखवले, तिथं आपण सरफेस टेन्शन कशाने दाखवले? यसनं. आता नवीन प्रॉब्लेममध्ये यसनं दाखवले, तर त्याचे डायमेन्शन तुम्हाला मिळून जातील. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. एकच मिनिट,
स्क्रीनशॉट काढून घेतलाय? हां, ठीक ठीक. चला, तर इथं सरफेस टेन्शनचे डायमेन्शन मी काढून दिले आहेत बरं का. तुम्हाला हेच डायमेन्शन वापरायचे यसचे पुढच्या प्रॉब्लेममध्ये. इथं त्या सरफेस टेन्शन सिम्बॉल टी वापरलं होतं, तिथं काय वापरलं, यस वापरलं. फरक फक्त एवढाच आहे. याचे ऑप्शन्स लिहून घ्या. टी इक्वल्स टू के स्क्वेअर रूट ऑफ रो आर क्यूब, रेडियसचा क्यूब, भागिले यस सरफेस टेन्शन. पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन, टी बरोबर के स्क्वेअर रूट ऑफ रो टू द पावर 1/2 आर टू द पावर 3 बाय यस. तिसरा ऑप्शन, टी बरोबर के स्क्वेअर रूट ऑफ रो आर टू द पावर 3 भागिले एस टू द पावर 1/2. आणि लास्ट ऑप्शन, नन ऑफ दीज. यापैकी कोणताही नाही. तर लक्ष द्या, टाइम पिरियडचे डायमेन्शन, टीचे डायमेन्शन काय आहेत? टाइमचे युनिट काय, सेकंद. तर एम टू द पॉवर 0, एन टू द पॉवर 0, टी टू द पॉवर 1. पुन्हा आणखी काय सांगितलं, रेडियस. रेडियस काय एक प्रकारची लेंथ आहे. लेंथचं युनिट काय असतं, मीटर. म्हणून एम टू द पॉवर 0, एन टू द पॉवर 1 आणि टी टू द पॉवर 0 हे त्याचे डायमेन्शन असतील. डेन्सिटीचे डायमेन्शन मी ऑलरेडी इथं काढून दिलेले आहेत डेन्सिटीचे. ठीक आहे. एम टू द पॉवर 1, एन टू द पॉवर -3, टी टू द पॉवर 0. आणि यस, यस काय, सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन इथं मी टी न दाखवलंय, त्याचे पण डायमेन्शन मी काढून दिलेले आहेत तुम्हाला अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये. तर ह्या डायमेन्शनचा यूज करा वाटल्यास. इथं लिहितो डेन्सिटीचे डायमेन्शन, एम टू द पॉवर 1, एल टू द पॉवर -3, टी टू द पॉवर 0. सरफेस टेन्शनचे डायमेन्शन, यसचे डायमेन्शन, एम टू द पॉवर 1, एल टू द पॉवर 0, टी टू द पॉवर -2. तर या डायमेन्शनचा यूज करा आणि प्रॉब्लेम सॉल्व करा. यापैकी कोणतं रिलेशन येते का ते पहा. येत नसेल तर नन ऑफ दिस हा ऑप्शन करेक्ट आहे. येत असेल तर तो पर्टिक्युलर ऑप्शन करेक्ट आहे. ओके. तर तुम्ही हे प्रॉब्लेम घरी ट्राय करा. मी तुम्हाला असे कितीही प्रॉब्लेम सॉल्व करून देऊ शकतो, पण इथं माझ्या येण्याला महत्त्व नाही तर तुमच्या येण्याला महत्त्व आहे. तुम्हाला जमलं पाहिजे हे. ठीक आहे. सर्व लेफ्ट व्हा, थांबू आपण इथं. थँक्यू.